नमस्कार, मी भाग्यश्री गावची चवमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत करते। तर आपण आज डाळ भट्टी बनवणार आहेत। आपण आज नवीन पद्धतीने डाळ भट्टी बनवणार आहेत। सगळ्यांना आवडेल आणि तोंडाला पण चव येणार आहे। आजपर्यंत तुम्ही कोणाची पण बघितली नसेल अशा पद्धतीने आपण डाळ भट्टी बनवणार आहेत। तर सगळ्यात अगोदर आपल्याला गव्हाचं पीठ चाळून घ्यायचं आहे। आपण 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं ना, त्याच्यामध्ये आपल्याला 1 वाटी जाडसर गरा टाकायचा आहे। बारीक गरा टाकायचा नाही, रवा पण म्हणतात त्याला, गरा जर नाही समजलं तर। आपण एवढं गव्हाचं पीठ घेतलंय आणि एवढा जाडसर गरा घेतलाय। बारीक गरा नाही घ्यायचा आपल्याला, जाडसर गरा असला ना आपल्या भट्ट्या छान अशा फुगतात। आपण एवढं तूप घेतलेलं आहे, आपल्याला हे चांगलं कडकडीत गरम करायचं आहे। तुपाऐवजी तेल घेतलं तरी चालतं। मोठे 2 चमचे पोहे खायचे। बेसन पीठ घेतलंय ते पण आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचंय। ह्या पिठामध्ये आपल्याला 1 मोठी कांडी लसणाची कुटून घ्यायची। जिरे घेतले तर बारीक अशा पद्धतीने कुटून घेतलंय। पीठ सगळं मिक्स करून घेऊ। अशा पद्धतीने सगळं एकत्र करून घ्यायचंय। इथं गरम करून तूप आणलंय, आपण तूप याच्यामध्ये टाकून घेऊ। आपण तूप सुद्धा सगळं मिक्स करून घेतलंय। आता पिठाचा पाक असा घट्ट गोळा बनवतोय। आपण याच्यामध्ये टाकून घेऊ ओवा। ओवा चांगला कुस्करून घ्यायचा हातावर, छान सुगंध सुटतो। कुटून घेतलेलं जिरे लसूण, खायचा सोडा। आपल्या भट्ट्या खुसखुशीत झाल्या पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे चवीनुसार मीठ। सगळं मिक्स करून घेऊ परत। थोडं थोडं पाणी घ्यायचं अगोदर। पीठ आपल्याला जास्त पातळ नाही करायचं, घट्टच ठेवायचंय। अशा पद्धतीने पीठ मळून घेतलंय। आपल्याला हे 5 मिनिटं पीठ चांगलं भिजून द्यायचंय। आपल्याला भट्ट्या उकडायच्या आहेत। पाणी टाकून घेऊ। याच्यामध्ये थोडंसं तेल टाकू, भट्ट्या चिटकत नाहीत। मग पाण्यावर झाकण ठेवून घेऊ। आपल्याला पाणी चांगलं उकळून द्यायचंय। पाण्याला उकळी येऊपर्यंत आपण गोळे बनवून घेऊ। पीठ पण चांगलं भिजलंय। हलक्या हाताने गोळे बनवायचे। हलक्या हाताने बनवले ना मस्त खुसखुशीत भट्ट्या होत्या। याच्यापेक्षा छोटे मोठे तुम्ही बनवू शकता। खायला खूप छान लागतात। आपण कष्ट पण भरपूर असते, त्याच्यामुळे कष्ट करावंच लागते जर खायचं असेल तर। मी पटपट असेच गोळे बनवून घेते, तोपर्यंत पाण्याला पण उकळी येते चांगली। आबळ भरपूर आले, आता आपल्या भट्ट्या पण होऊन देतोय का नाही पाऊस काय माहीत। अशा पद्धतीने तुम्हाला भट्ट्या नक्की एकदा बनवायच्या आहे बरं का, खूप छान लागतात चवीला। तुम्ही जर अशा बनवत नसताल ना तर नक्की बनवा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा कशा लागतात चवीला। तुम्ही म्हणता ना हो खरंच भाग्यश्री ताई खूप छान लागतात खायला। सगळे गोळे छान असे बनून झालेत आणि तोपर्यंत आपल्या पाण्याला पण उकळी आली। पण पाण्यामध्ये तेल सोडलेलं आहे, त्याच्यामुळे गोळे एकाला एक चिटकणार नाहीत। थोडेसे हलक्या हाताने हलवून घ्यायचे। आता आपण याच्यावर परत झाकण ठेवू आणि मस्त असे 20 मिनिटं उकडून देऊ। छान शिजते। 15 ते 20 मिनिटं झालंय, आपण झाकण काढून घेऊ। बघू शकता छान अशा आपल्या भट्ट्या फुगल्या आता।
एक काढून घेऊ आणि वाफळ्यात का कशा बघू. छान अशा वाफळ्यात दिसते ना, मस्त वाफळ्यात. अशा पद्धतीने आपल्याला बारीक चिरून घ्यायच्या आहेत. आपण आता काय करू, पातेलं खाली घेऊ अगोदर. दिसतंय ना मस्त. अशा सगळ्या काढून घ्यायच्या अगोदर, म्हणजे थंड होतील. मग आपण भरपूर अशा भट्ट्या बनवलेल्या आहेत. 10 ते 12 जण नक्की जेवतील पोटभर. कढई ठेवून घेतली, तेल टाकून घेते. लोखंडाची कढई घेतलेली आहे. पटकन तेल गरम होतं आणि लवकर तेल गार होत नाही. त्याच्यामुळे कधी पण लोखंडाची कढईच वापरायची. मस्त जाळीदार दिसते. आपण अगोदर सगळ्या अशा चिरून घेऊ. तुम्ही अशा मोठ्या मोठ्या पण ठेवू शकता. आपण सगळ्या अशा चिरून घेतलेल्या आहेत. आता थंड होतील. तेल पण गरम होत आले आपलं. तेल कडकडीत गरम झालंय आपलं. आपण आता भट्ट्या सोडू तेलामध्ये. जपून सोडायच्या, तेल उडलं नाही पाहिजे अंगावर. भट्ट्या सोडायच्या टायमाला तेल कडकडीत गरम पाहिजे. आपल्या भट्ट्या छान अशा तळल्यात. काढून घेऊ. कलर पण किती छान आलाय त्याला. मस्त सोनेरी रंग होऊस्तर तळून घ्यायचे. आतपर्यंत खरपूस तळत्यात. आपण अशा सगळ्या भट्ट्या तळून घेऊ. सगळ्या अशाच पद्धतीने तळून घ्यायच्यात. अशा झाऱ्याने पण आपण टाकू शकतो. हातावर तेल उडायची भीती वाटते तर. हळूच सोडायचा. आपल्या सगळ्या भट्ट्या तळून झाल्यात आता. मस्त झालेल्या आहेत. भरपूर अशा झाल्यात. फुल एक टोपली भरून झाली आणि एवढ्या झालेल्या आहेत ताटातल्या. आपण आता कढई बाजूला ठेवू आणि वरणाला फोडणी देऊ. फ्रेश असा ताजा ताजा कढीपत्ता आहे. भरपूर असे कढीपत्त्याचे झाड आहेत आपल्या इथं. आपल्याला वरणाला फोडणी द्यायची. कोथिंबीर चिरून घेतली. एक मोठा टोमॅटो चिरून घेतलाय. एक कांदा चिरून घेतलाय. इकडं खोबरं लसूण बारीक करून घेतलंय. मी इथं तिखट घेतलंय. लाल मिरची पावडर घेतली 2 चमचे. किचन किंग मसाला घेतला 1 मोठा चमचा. हळद घेतली. कांदा लसूण मसाला घेतलाय. धना पावडर घेतली 1 चमचा. खूप छान चव लागते आपल्या भाजीची. कोणत्या पण भाजीमध्ये वापरता येतो. 2 पळ्या तेल टाकलंय. चमचाभर मोहरी टाकून घेऊ. कढीपत्ता,
कांदा टाकून घ्यायचा आहे. खोबरं लसूण आपण बारीक करून घेतलं होतं ते टाकून घेऊ. याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आहे. मसाले टाकून घेऊ. कांदा चांगला परतलाय. कोथिंबीर आपण भरपूर टाकली. बारीक चिरून घेतलेला टोमॅटो ते पण टाकून घ्यायचा आहे. याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकू. आपण वरण शिजायला पण मीठ टाकलेलं आहे. छान असे मसाले परतले तर आपण आता याच्यामध्ये वरण टाकून घेऊ शिजलेलं. आपण याच्यामध्ये पाणी टाकू. आपल्याला पातळ वरण बनवायचे थोडंसं. आपण छान अशी फोडणी दिलेली आहे वरणाला. आता एक चांगली उकळी येऊन द्यायची आणि गरम गरम वरण आणि भट्ट्या. अंधार पडलाय आणि आपलं डाळभट्टी पण तयार झालेली आहे. आता मी यांना गरम गरम खायला देते. ते सांगते ना आपल्या डाळभट्टीची चव. मस्त खुसखुशीत झालेले आहेत आणि अजिबात तेलकट नाहीत. वरच्या बाजूनी कुरकुरीत आणि आतमधून मऊ. तर चला मंडळी, भाग्यश्रीने अगदी कष्टाने डाळभट्टी बनवलेली आहे आणि बघून तर ना तोंडालाच पाणी सुटलं. इतकी छान डाळभट्टी झालेली असावा. आता भाऊ बसले जेवायला. भाऊ चव सांगतील. मंडळी या जेवायला. मंडळी आठवणीने या जेवायला. भाऊ कस काय चव? आज अशी काही डाळबट्टी बनवलेली आहे ना, अक्षरशः तुम्हाला सांगतो, सारखं नेहमी बाहेर बाहेर खाऊन ना, आज मला अक्षरशः ना इतका वैताग आला होता. मी आज बिगर जेवताच झोपणार होतो. पण माझा नशीब माझं, मी आज चाललो होतो मळ्यात, पण तेवढ्यात मला दिसला धुर निघतानी. काय म्हटलं काहीतरी चालू आहे आज. भाऊला चावून लागली. भाग्यश्री तर आज डाळभट्टी बनवती. काहीतरी हाय म्हटलं आज धुर निघायला लागलाय. नाहीतरी मंडळी आम्ही भाऊला आहे ना सांगणारच होतो. भाऊ जेवायला भरपूर अशी भाग्यश्रीने डाळभट्टी बनवलेली आहे. सर्वांसाठी बनवलेली आहे. आणि बघू शकता आता शेतामध्ये फार अंधार पडलाय. अक्षरशः आत्मा तृप्त झाला खाण्याच्या अगोदर आणि जेवल्यावर तर असं वाटलं स्वर्गातच जेवलो. भाऊ मग आवडली ना लई? एक नंबर. तर चला मंडळी, छान झाली ना. भाऊनी इतकी तारीफ केली आपल्या डाळभट्टीची, त्याच्यातच माझं मन भरलं. नाही तर मी तुम्हाला सुद्धा सांगणार होतो खूपच छान झाली. आणि मंडळी इतकी काय स्वादिष्ट आणि सुंदर आपली डाळभट्टी झालेली आहे ना. अशा पद्धतीने तुम्ही एकदा तरी डाळभट्टी नक्कीच बनवा. आज ज्या पद्धतीने तुम्हाला भाग्यश्रीने डाळभट्टी बनवून दाखवली ना, अगदी त्याच पद्धतीने तुम्ही डाळभट्टी नक्कीच बनवा. तर चला मंडळी, आजच्या डाळभट्टीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना, नक्की कमेंट करून कळवा. आजचा आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही जर आपलं गावची चव यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल ना, आठवणीने सबस्क्राईब करा. छान झाल्या ना आपल्या भट्ट्या मग? हो खूपच छान झाली. बर बर सुंदर. बर बर. तर चला पुन्हा भेटू आपण अशाच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.